नमस्कार. तिखट गोड मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली, डोसा, उत्तप्पमसाठी खमंग आणि चविष्ट अशी लाल चटणी. ही चटणी करायला खूप सोपी आहे. तर चला बघूया साहित्य. त्यासाठी एक कांदा घ्यायचा, 2 टमाटर घ्यायचे, 3 ते 4 लाल मिरच्या घ्यायच्या, 7 ते 8 लसणाची पाकळ्या आणि काही कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या. तुम्ही कोथिंबीर घेतली तरी चालेल. 1 चमच उडदाची डाळ, 1 चमच चण्याची डाळ आणि चिंच ही पाण्यात भिजवून घ्यायची. तडक्यासाठी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घ्यायची आणि मोहरी घ्यायची. आता कढई तापवत ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचे. तेल गरम झालं की जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण डाळी घालायच्या. जोपर्यंत उडदाची आणि चण्याची डाळ लाल होत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं. डाळी छान लाल झाल्या की त्यामध्ये मग आपण कांदा घालायचा. कांदा परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपण लाल मिरची घालायची. तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता, पण आपल्याला लाल चटणी बनवायची आहे त्यामुळे आपण लाल मिरची वापरायची. आता लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आणि आता त्यानंतर आपण टोमॅटो घालायचा आणि छान परतून घ्यायचं. आता थोडंसं आपण तिखट घालायचं. तिखट याकरिता की रंग चांगला येतो. नाही घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. मीठ घालायचं, छान परतून घ्यायचं आणि काय करायचं, झाकून 1 मिनटं वाफ काढून घ्यायची. जेणेकरून टोमॅटो आणि कांदा छान मऊ होतो आणि मिक्सरमध्ये छान बारीक होतो. आता 1 मिनिट झालेलं तुम्ही बघू शकता. कांदा आणि टोमॅटो छान बारीक म्हणजे नरम झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि छान थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आता त्यामध्ये चिंच घालायची आणि बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता चटणीचा टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे. आणि आता आपण तडका द्यायचा. त्यासाठी तेल घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि कढीपत्त्याची पाने, बस. आणि चटणीमध्ये तडका घालायचा आणि छान फिरवून घ्यायचं. आता चटणी तयार आहे. ही चटणी करायला खरंच सोपी आहे आणि कुणीही बनवू शकतं. आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.